नमस्कार. आम्ही सारे खवयच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, परवा काय झालं माहिती का, मी माझ्या एका मित्राकडे गेलो होतो. मी त्याच्या घरात एंट्री करतो तोच मला जाणवलं काय की माझा आणि त्याचा एक कॉमन मित्र ऑलरेडी तिथे येऊन बसलेला आहे आणि त्यांचं त्या दोघांचं काहीतरी असं कडाक्याचं भांडण चाललेलं आहे. मी म्हटलं काय झालं रे, काय व्हॉट इज द प्रॉब्लेम. तू घाबरे म्हटलं ठीक आहे घाबरते गो. मी बसलो शांतपणे. मग हळूहळू मला एक वास यायला लागले, असे छान छान वास यायला लागले. मग मी काय केलं, मग मी स्वयंपाकघरात गेलो. स्वयंपाकघरात बघतो तो काय, त्या मित्राची आजी तिथे आली होती रत्नागिरीहून आणि ती छान अशी स्वयंपाक बनवत होती. आणि मी म्हटलं काय आजी कसं आहे, बरं चाललंय. आमच्या गप्पा टप्पा वगैरे झाल्या. मी हळूच बाहेर डोकावून बघितलं, बघतो तो काय तिथे अजून भांडण चालू होतं. म्हटलं मग आता काहीतरी करायला पाहिजे. मग मी त्या भांडणात थोडंसं असं तेल ओतलं आणि ते धगधगतं कसं राहील, चालू कसं राहील ह्याच्याकडे मी जास्त लक्ष दिलं. मग थोड्याने 10 मिनिटांनी परत मी आत गेलो, स्वयंपाकघरात गेलो. आजीने विचारलं जेवण झालं का आजी. त्या म्हणाल झालं, फर्स्ट क्लास रेडी आहे जेवण. म्हटलं चला आता जेवायला बसूया, जेवणाची वेळ झाली आहे ना. जेवणाची वेळ टळता कामा नये. मग आम्ही छान जेवलो, उत्तम जेवलो, सगळं स्वच्छ गेली भांडी, काहीही ठेवलं नाही. आणि मग मी बाहेर आलो आणि मित्राला म्हटलं चल मी निघतो आता. मग गेल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी त्याचा फोन आला आणि तो माझ्यावर इतका रागावला. तो म्हणाला आम्ही दोघे उपाशी राहिलो, तुम्ही दोघांनी मिळून सगळं संपवलं. म्हटलं काळजी करू नको रे, आपण मित्रच आहोत ना, आपण मित्रच आहोत, काळजी करायचं नाही. मग मी त्याला सांगितलं काय की माझी एक मैत्रीण आहे, माझ्या मैत्रिणीला मी आपल्या घरी आणतो, ती छान जेवण बनवेल, तुम्ही दोघे जेवा, मी फक्त तुमच्या जेवणाकडे बघत बसतो, तुम्ही कसे जेवता हे बघतो. त्याच्यावरती जरा शांत झाले. पण मी असा विचार केला, माझी जी मैत्रीण आहे ना आरती, ती माझी अतिशय छान मैत्रीण आहे. मी तिला असं म्हटलं की आधी तू इथे ये, इथे ये, तू काय बनवणार आहेस तिकडे ते मला आधी इथे दाखव, म्हणजे मी आधी इथेच खाऊन घेतो, म्हणजे नंतर मला दुःख व्हायला नको ना की मला खायला मिळालं नाही. त्यामुळे त्यांच्या आधी मी आज खाऊन घेणार आहे. आणि आज तिला आणि तिच्या मुलीला आणि आजींना सगळ्यांना इथे बोलवलेलं आमंत्रण दिलेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं इथे मनापासून स्वागत आणि तुझंही मनापासून स्वागत. नमस्कार नमस्कार नमस्कार. व्हेरी गुड. हे तुझं मला नाव सांग ना, नाव काय तुझं. अय शाबाश, काय खणखणीत आवाज आहे. आर्या, व्हेरी गुड. आणि आजी 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 तुला काय काय खायला घालते मला सांग. आजी तुला खाऊ काय देते हळूच. लाडू. लाडू लाडू आवडतात ना तुला. बरं आता मला सांग, आता आपण जरा तुझ्याकडे या. तू काय करतेस. मी एका IT अँड BPO कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर आहे मार्केटिंगचे. बर. आणि मूळ शिक्षण किंवा राहणं, मूळ गाव. मुंबई. माहेरची मी भातखंडे आणि मूळ गाव आजरा. आणि सासूबाई. सासूबाई तुमचं मूळ गाव कुठलं. अमरावती. अमरावती. अरे एकदम विदर्भात. हो. ओके. आज कोण कोण काय काय बनवणार आहे. मी बनवणार आहे 3 डिशेस. अच्छा तुम्हीच बनवणार. एक आहे कुळताची पिठी, दुसरं आहे काळ्या वाटाण्याची उसळ आणि तिसरं आहे कोवळ्या नारळाची भाजी. फॅन्टास्टिक. आता अजिबात वेळ न घालवता आपण किचन मध्ये जाऊया. आरतीबाई आपल्या किचन मध्ये आलेले आहेत. मनापासून स्वागत किचन मध्ये. आता आपण पहिल्यांदा काय बनवतोय. आपण बनवतोय काळ्या वाटाण्याची आमटी. काळ्या वाटाण्याची आमटी ही कुठे शिकली. ही आईकडनं शिकली आहे. माहेरून आलेली. हो. आणि बाबांची फेवरेट. बर. ओके. मला साहित्य सांगतेस काय काय. हो. आपल्याला लागणारे भिजवलेले काळे वाटाणे. ओके. ओलं खोबरं, सुकं खोबरं, कोथिंबीर. ह्याच्यामध्ये 5 प्रकारचे खडे मसाले आपण घेतलेले आहे. मिरी, लवंग, जायपत्री, खसखस घेणार आहोत आपण त्याच्यासोबत. ओके. आणि दालचिनी. लवंग. ओके. हे खसखस. ही खसखस. हे काय. ही आलं लसणाची पेस्ट आहे, त्याच्यासोबत आपण जिरेही मिक्स करून घेतलेले आहेत. बरं. हिंग, हळद, तिखट आणि मीठ. ओके. साहित्य बघितलेलं आहे, फक्त 3 गोष्टी तिने गाळलेल्या आहेत. त्या गाळलेल्या जागा भरण्याचं काम आता मला करायचं, कारण मला ते कळायला पाहिजे. मला जर कळलं नाही तर तुम्हाला कसं कळणार. पण आता मी विचारणार आहे हे एक्झॅक्ट काय झालेलं आहे. हे आपण 12 तास भिजवलेले काळे वाटाणे जे आहेत ते कुकरमध्ये पहिल्यांदा तेल घेऊन त्याच्यामध्ये कांदा उभा चिरलेला फ्राय करून घेतलेला आहे आणि नंतर हे भिजवलेले वाटाणे आपण त्याच्यामध्ये घालून 5 ते 6 शिट्ट्या काढल्या आहेत. बर. कुकरमध्ये डायरेक्ट शिजवून घेतलेलं आहे. ओके. आणि त्यात मीठ वगैरे काही काहीच नाही घातलंय त्याच्यामध्ये. ओके. आणि हे काय आहे. हे आपण ओला नारळ, सुका नारळ चांगला तेलामध्ये फ्राय करून घेतलाय. त्याच्यासोबतच आपले हे 5 प्रकारचे खडे मसाले आपण मिक्स केलेले आहेत आणि त्याचं हे वाटण बनवलेलं आहे.
ओके, म्हणजे हे सगळं तू फ्राय करून घेतले आणि मिक्सरमधून काढलेलं आणि हे वाटण तयार झालं. बरोबर. आणि हे अजून एक वाटण इथे मला दिसतंय. हो, ते ऍक्च्युली हाच प्रकार आहे जो आपण ग्राउंड करून घेतलेला आहे. त्यांनी जरा या डिशला थिकनेस मिळेल. तर हे काळे वाटाणेच आहेत जे आणि कांदा ही जी ह्याची पेस्ट बनवलेली आहे, थोडेसे वेगळे काढून. ओके, म्हणजे ह्याच्यातले थोडंसं काढून तू ह्याची पेस्ट बनवली. ओके, साहित्य बघितलंय. आता जाऊया कृतीकडे. आपण पहिल्यांदा काय करणार मला सांग. इथे तेल तापत ठेवलेलं आपण. हो, आपण तेलामध्ये आता थोडंसं हिंग घालणार आहोत. त्यामध्येच आपण लाल तिखट थोडंसं झणझणीत करायचं. बरं, मग थोडं अजून घालू. मग खायला जरा मजा येते ना, घाम वगैरे यायला पाहिजे. अर्धा चमचा हळद आणि आलं लसणाची प्लस जिरा याची पेस्ट. हे आलं लसूण ज्याने शोधून काढलं ना त्याला खरंच सॅल्यूट मारायला पाहिजे. किती पटकन छान वास येतो बघ. आता ह्याच्यामध्ये आपण ओलं खोबरं, सुकं खोबरं आणि पूर्ण जे गरम मसाले आहेत त्याची पेस्ट टाकणार आहोत. ओके. ह्याचा थोडा कलर बदलेल आणि तेल साईडने सुटेल तेव्हा आपण दुसरं वाटण जे केलेलं आहे ते घालू. आता आपण त्याचं वाटण घालूया. ओके. ओके, म्हणजे पाणी बिणी काय घालायचं आपल्याला? नाही, अजून नाही. आता आपल्याला जरा जास्त व्यवस्थित फ्राय करायला लागेल, कारण काय मलाच खायचं आहे ते. त्यामुळे मला खायचं मला उत्तम लागतं. तर व्यवस्थित फ्राय केल्याशिवाय ती चव येणार नाही. आणि जर चव यायचं असेल ना तर ते फ्राय करायला लागेल. आणि फ्राय केल्यानंतर चव येईल. मी तेच बोलतो काय, मला वाटलंच होतं हा घोळ का झालाय. आता काय करायचं मला सांग. ह्यात आपण आता शिजवलेले काळे वाटाणे आणि कांद्याची पेस्ट विथ त्याचं पाणी आपण ऍड करणार आहोत. ओके. कारण शिजवतानाच मीठ घातलं ते आजपर्यंत पोचेल का? मी साधारणतः शेवटी घालते, कारण का ओव्हरऑल पूर्ण जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत त्या हिशोबाने आपलं अंदाज चांगला येतो. नाहीतर मीठ कमी असलेलं एक वेळ ठीक, जास्त झालं की पूर्ण डिशची मजा जाईल. झालीच ना झाली. आता आपण ह्याला फक्त गार्निश करूया कोथिंबीर. आता हे जवळजवळ झाली आपली. जवळजवळ झाले. ह्यात पाणी आपल्याला ऍड करायला आता घालायला. हा, म्हणजे ते आपल्या मनावर आहे. आपल्याला जर सुकी पाहिजे असेल तर सुकी करू शकता. एकच माणूस जेवायला असेल तर असं खाऊ शकता. 4 माणसं असतील तर एवढं पाणी घालायचं, म्हणजे होऊन जात आहे. थँक्यू. ओके, फर्स्ट क्लास, डन विथ इट. चला लिहून घ्या साहित्य आणि कृती. काळ्या वाटाण्याची आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 12 तास भिजवून शिजवलेले काळे वाटाणे, ओलं खोबरं, सुकं खोबरं, कांदा, कोथिंबीर, खडा गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, हिंग, हळद, तिखट आणि मीठ. कृती: भिजवलेले काळे वाटाणे शिजवून घ्यावेत. तेलावर परतलेला कांदा आणि शिजवलेले काळे वाटाणे एकत्र वाटून घ्यावेत. भाजलेलं सुकं आणि ओलं खोबरं खड्या गरम मसाल्याबरोबर वाटून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, तिखट, हळद, आलं लसूण जिरं पेस्ट, खोबऱ्याचं वाटण, काळ्या वाटाण्याची भरड, शिजवलेले काळे वाटाणे, मीठ, पाणी आणि कोथिंबीर घालून आमटी उकळवून घ्यावी.